अजित पवारांचा निकटवर्तीय अटकेत। राष्ट्रवादीचा नेता विनोद देशमुख दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत आहे। राष्ट्रवादीचे नेते विनोद देशमुख अटक करण्यात आली आहे। दरोडा आणि धमकी प्रकरणी 3 वर्षांनंतर ही अटक झाली आहे। विनोद देशमुखच्या अटकेनंतर जळगावात खळबळ उडाली आहे। रामानंदनगर पोलीस ठाण्यात 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता। विनोद देशमुख उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय। रामानंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत 2022 साली 336/2022 असे अर्ज दाखल करण्यात आला होता। भारतीय दंड संहिता 395, 504, 506 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये आरोपी अटक करण्यात आले होते। यातला एक आरोपी फरार होता, विनोद देशमुख। त्यांना रात्री रामानंदनगर पोलीस स्टेशनने अटक केलेली आहे। आज रोजी त्यांना कोर्टात प्रोड्यूस करण्यात येणार आहे। अजित पवारांचा निकटवर्तीय अटकेत आहे। दरोडा आणि धमकावल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचा नेता विनोद देशमुख दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत आहे। त्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। राष्ट्रवादीचा नेता विनोद देशमुख 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता अटक करण्यात आली आहे।